हॅलो, तर आज आम्ही विजिट केलं द ताजमहल हॉटेल, जे की लोकेटेड आहे गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर। आतमध्ये एंट्री करताच आपल्याला इतके सुंदर फ्लावर्स दिसतात। हे फ्लावर आर्टिफिशियल नसून खरोखरचे आहेत। ताजमहल हॉटेलच्या आतमध्ये एंट्री करायच्या आधी आपली बुकिंग चेक केली जाते। जर 8 दिवसापूर्वी आपली बुकिंग असेल तरच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटेल। आतमध्ये वेगवेगळ्या कंट्रीचे हॉटेल्स आहेत, त्यातला आम्ही निवडला होता शामियाना। आमची मस्ती चालूच होती, तेवढ्यात इतकं टेस्टी फूड आलं की तोंडाला पाणी सुटलं होतं राव। आणि इथल्या पिझ्झा बद्दल तर काय म्हणायचं, आम्ही खूप काही ऑर्डर केलं होतं आणि होळी असल्या आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून ही थंडाई भेटली होती, ज्याची चव एक नंबर होती। आणि त्यानंतर आम्ही लॉबी मध्ये फिरत होतो आणि ह्या लॉबी मध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा सांगितलं की इथे व्हिडिओज वगैरे अलाउड नाहीत। हो, लॉबी मध्ये फिरा किंवा कुठेही फिरा, जर आपली रूमची बुकिंग असेल तरच आपल्याला आतमध्ये एंट्री। साक्षी आणि मी वॉचमॅनला चकवा देत स्विमिंग पूलच्या एरियामध्ये गेलो, जो की फक्त रूम ज्यांची बुकिंग आहेत त्यांच्यासाठीच आहे। आणि इथं बसून जो लक्झरी फील येत होता ना, तो एकच नंबर होता। वॉचमॅननी आम्हाला बघण्याच्या आधीच आम्ही तिथून निघालो आणि तिथला अँबियन्स इतका क्लासिक होता, पण ह्या डेकोरेशनने